भारताचे संविधान. उद्देशिका. आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भाग 1. संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1. संघाचे नाव आणि राज्यक्षेत्र. 1. इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. 2. राज्ये आणि त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. 3. भारताच्या राज्यक्षेत्रात खालील क्षेत्रांचा समावेश असेल. अ. राज्यांची राज्यक्षेत्रे. पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेली संघराज्यक्षेत्रे आणि क. अशी अन्य राज्यक्षेत्रे जी संपादित केली जातील. कलम 2. नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. संसद, कायद्याद्वारे, तिला योग्य वाटतील अशा अटींवर आणि शर्तींवर नवीन राज्ये संघात दाखल करून घेऊ शकेल किंवा नवीन राज्यांची स्थापना करू शकेल. कलम 3. नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांच्या क्षेत्रांत, सीमांत किंवा नावात फेरफार. संसद कायद्याद्वारे. अ. कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र वेगळे करून किंवा 2 किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून किंवा कोणत्याही राज्याशी कोणतेही राज्यक्षेत्र जोडून नवीन राज्याची निर्मिती करू शकेल. ब. कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवू शकेल. क. कोणत्याही राज्याचे क्षेत्र कमी करू शकेल. ड. कोणत्याही राज्याच्या सीमात फेरफार करू शकेल. इ. कोणत्याही राज्याच्या नावात फेरफार करू शकेल. भाग 2. नागरिकत्व. कलम 5. संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. या संविधानाच्या प्रारंभी ज्या प्रत